भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या कांदिवलीमधल्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली। राज ठाकरेंवर योगेश सागर यांनी टीका केली होती। राज ठाकरे स्वतःही काही करत नाहीत, त्यांनी स्वतःवर रस्त्यावर येऊन रिक्षा जाळून टाकाव्यात असं आव्हान योगेश सागर यांनी दिलं होतं। त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी योगेश सागर यांच्या कार्यालयाबाहेरचं पोस्टरही फाडून टाकलं। राज ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सागर यांचं कार्यालय लक्ष्य केलंय। दिनेश दुखंडे माजी सहकारी आपल्याबरोबर आहेत। दिनेश, मनसे कार्यकर्त्यांची ही संतप्त प्रतिक्रिया आहे, कुणी जखमी झालंय का, यात नेमकी काय परिस्थिती आहे, तिथे दृश्य आलीत आपल्याकडे? अजित, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या सोहळ्यात केलेल्या भाषणाचे आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या रस्त्यावर पडसाद उमटू लागलेले आहेत। राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर आणि त्या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर भाजपचे मुंबईतील आमदार योगेश सागर यांनी टीका केली होती। टीका म्हणण्यापेक्षा एका प्रकारे त्यांच्या मतांची किंवा भूमिकांची खिल्लीच उडवली होती। राज ठाकरे यांचा हा बालिशपणा आहे आणि राज ठाकरे महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आता राजकारण करत आहेत। राज ठाकरे यांनी स्वतः आधी एखादी रिक्षा जाळून दाखवावी असं आव्हान योगेश सागर यांनी दिलं होतं। त्यामुळे साहजिकच मनसे कार्यकर्ते संतापलेले आहेत। कांदिवली पश्चिम महानीर कार्यालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही योगेश सागर यांच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे, दगड भिरकावलेले आहेत आणि पुतळाही जाळलेला आहे। ती दृश्य आपण बघतोय। दिनेश, धन्यवाद या माहिती करता। तर प्रतिक्रिया संतप्त उमटलेली मनसेच्या कार्यकर्त्यांची। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।